जालना मर्चंट बँक घोटाळ्यातील फिर्यादीच निघाला आरोपी। 23 कोटींच्या फसवणुकीत मोठा ट्विस्ट। ज्यांनी स्वतः फिर्याद दिली तेच या कटामध्ये सहभागी असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले। बँकेचे महाव्यवस्थापक राजेंद्र भिकचंद टोकशा यांना अखेर पोलिसांनी अटक केली। जालना शहरात सध्या गाजत असलेल्या जालना मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याने आता धक्कादायक वळण घेतले आहे। या प्रकरणामध्ये तक्रारदार म्हणून समोर आलेले बँकेचे महाव्यवस्थापक राजेंद्र भिकचंद टोकशा यांना अखेर पोलिसांनी अटक केली असून त्यामुळे चोराच्या उलट्या बोंबा अशी चर्चा आता शहरात रंगली आहे। 23 कोटींचा महाघोटाळा नेमका काय प्रकरण आहे ते बघूया। बनावट कागदपत्रांच्या आधारे वेअर हाऊसच्या नावाखाली तब्बल 177 बनावट खातेदार तयार करून 23 कोटी 33 लाख रुपयांची अफरातफर करण्यात आली होती। या प्रकरणी चंदनजिरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून BNS 2023 अंतर्गत गंभीर कलमांतर्गत कारवाई सुरू करण्यात आली आहे। आर्थिक गुन्हे शाखेच्या सखोल तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे। ज्यांनी स्वतः फिर्याद दिली तेच या कटामध्ये सहभागी असल्याचे पुरावे आता पोलिसांच्या हाती लागले आहेत। बँकेचे महाव्यवस्थापक राजेंद्र टोकशा यांचा घोटाळ्यात थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे। पोलिसांनी त्यांना अटक केली असून माननीय न्यायालयासमोर हजर केले असता सोमवारपर्यंत त्यांना पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे। या घोटाळ्याचा सूत्रधार रायचंद सखाराम कुरंगळ याच्यासह त्याचे साथीदार निलेश्वर शेषराव भोसले, रामेश्वर विलासराव जाधव आणि ज्ञानेश्वर विलासराव जाधव तसेच सुधाकर रावसाहेब ठोंबरे हे सर्व आरोपी यापूर्वीच पोलिसांच्या जाळ्यात अडकलेले आहेत। पोलीस चौकशीमध्ये आणखी काही नावे समोर येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे हा घोटाळा आणखी मोठा उलगडण्याची शक्यता नाकारता येणार नाही। या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने दमदार कामगिरी केल्याचे दिसून येत आहे। पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून या प्रकरणात आता मोठी प्रगती झाली आहे। बँकेसारख्या विश्वासार्ह संस्थेत एवढा मोठा गैरव्यवहार उघड झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। आपले पैसे सुरक्षित आहेत का असा प्रश्न आता सर्वसामान्य खातेदारांना पडू लागला आहे। जालना मर्चंट बँक घोटाळा हा फक्त आर्थिक गुन्हा नसून विश्वासघाताचा मोठा धक्का आहे। आता पुढे कोणकोणते मोठे चेहरे उघड होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे।